काय चाललंय तुमचं? भगवंताची कृपा म्हणतात याला. तुम्हाला नाही कळायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या ध्यानाच्या वेळी तुम्ही आत कशा आला? ध्यान? तुम्हीच एक ध्यान आहे आणि तुम्ही काय ध्यानाला बसताय हो? ही सगळी नाटकं माझ्या समोर नाही करायची बरं का. ही सगळी नाटकं गावातल्या लोकांसमोर करायची. सगळे तर खून शिवून आम्हाला मारायचा प्रयत्न करत होतात आणि मेल्यानंतर जिवंत झाल्यावर अचानक कशी काय दैवी शक्ती आली हो तुमच्यात? असं काय पुण्याचं काम केलंय तुम्ही जी दैवी शक्ती तुम्हाला मिळेल? जे आहे ना ते राहा तुम्ही, उगाच आपली नाटकं करायची. आपण कोण आहोत, आपण कोणाशी बोलतोय, आपण काय बोलतोय, इकडे लक्ष द्या. काय बोलतोय लक्षात येतंय? हो, आम्ही तुमच्याबद्दल बोलतोय. मी माझ्या नवऱ्याशी बोलते, तुमच्याशी बोलते. का वागलं तसं? हा, का फसवलात मला? का खोटं बोललात माझ्याशी? मी तुमच्यावर एवढं प्रेम केलं आणि तुम्ही माझ्याशी असं वागताय? प्रेम प्रेम त्यागात असतं, हे कधी कळणार तुम्हाला? तुमच्यासारख्या अहंकारी मनामध्ये प्रेम कधीच येऊ शकत नाही. अहंकारी? प्रेम, दया, करुणा तुमच्या मनात कधीच वास करू शकत नाही. एक नंबरची पापीबाई आहेस तू. तू आयुष्यात खूप दुष्कृत्य केली आहेस. कसली दुष्कृत्य? तीच जी तुझ्या हातूनही झाली आहेत. पापी आहात तुम्ही दोघे. तुमचा अंतरात्मा मलिन झालाय. अहंकारी आहात तुम्ही दोघे. स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे आहात. मनुष्य जन्माला बट्टा लावलाय तुम्ही. तुम्ही माझ्यासमोर थांबू नका. जा. गोपाळच्या अंगात अचानक दैवी शक्ती कुठून आली असेल? अचानक एकदम मेलेला जित्ता झाला. नाही, जित्ता झाला चांगली गोष्ट आहे, पण त्या शक्तीचं काय? ती कुठून आली असेल? काय हो, कसला विचार करताय तुम्ही? बी तोच विचार करताय ना जो मी विचार करते. काय झालं असेल अचानक? एकदम असं आपला गोपाळ वेगळा का वागतोय? असं काय झालं असेल? मला काय माहिती, पण काय वांगळ वागत नाही ना, मग झालं. हे बघा, माझं आईचं मन आहे हो. आईच्या डोळ्यासमोर तिच्या लेकराचं जाणं ती कधीच सहन करू शकत नाही हो. कुठलीच आई या जगात सहन करू शकत नाही. पण देवाने माझं ऐकलं. आपला लोक जित्ता झाला. अहो, फक्त मला एकच काळजी लागून राहिली हो. तो असं बुवा बाबागत का वागतोय? काय असं कुणी ते म्हटलंय किंवा म्हणतात असं काहीतरी की मेलेला माणूस अचानक जित्ता झाला ना की तो असं काहीतरी वेगळं वागायला लागतो. जाऊ द्या, जे झालं असेल ते झालं असेल, पण आपलं लेकरू मरणाच्या धारातनं परत आलं तेच लई झालं बघा माझ्यासाठी. देवाचं लई आभार. अगं नुसता जित्ता नाही झाला तो, त्याने ऋतिक हौसाला गावातल्या समध्या पोरानं भर करून टाकलं. मी तर म्हणतो गावभर ना पेढे वाटायला पाहिजे, त्याची मिरवणूकच काढायला पाहिजे. हा, हा प्रकाश कसला दिसतोय? आणि एवढं दूर कशामुळे झालाय हा? थांब, मी बघून येते. ए, काय झालं की तुला जायचंच असतं का? थांबितनच बघ. काय करताय तुम्ही दोघे इथं? हा, आप्पा, ते बघा. अहो होय, काय बघायला लागले मी? माझा खरोखरच विश्वास बसायला लागला हो आता. सकाळी आपला लोक मेलेला जित्ता काय झाला, परत समध्या पोरासने जित्ता बी केलं त्याला. आपल्या पोरावर ना
भगवंताची कृपा झाली आहे बघा, त्याचा हात आहे त्याच्यावरती. आणि आपल्या लेकाच्या रूपाने ना आपल्या घरात देवच आलाय. देवा, आप्पा, आपण जाऊन बघू ना. हा चल. कशाला ध्यानाला बसलाय तर बसू दे. चला तुम्ही, चला. ही आयडिया आधीच सुचायला पाहिजे होती देवीसिंग. एव्हाना करोडोंचा मालक झालाच असतो. आता या नव्या नाटकातून खूप पैसा कमवायचा आणि इथून निघून जायचा. सगळ्यात महत्वाचं, आजूबाजूला जे भक्त आहेत त्यांची भिंत मोठी करायची. म्हणजे कुठलाही पोलीस ठरवून सुद्धा ती भिंत ओलांडून आत येऊ शकणार नाही. बोला.